आवाज महाराष्ट्राचा नाशिकच्या परिवर्तनाचा अभियानाचा शुभारंभ. युवक काँग्रेसचा सरकार विरोधात एल्गार. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा आवाज महाराष्ट्राचा या राज्यव्यापी अभियानांतर्गत आवाज महाराष्ट्राचा नाशिकच्या परिवर्तनाचा या उपक्रमाचा आज नाशिकमध्ये शुभारंभ करण्यात आला. शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या, नागरी सुविधा, पाणी पुरवठा, रस्ते, रोजगार तसेच विविध शहरी प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी युवक काँग्रेसच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यावेळी नागरिकांचे प्रश्न थेट जाणून घेऊन ते प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर प्रभावी पाठपुरावा करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शहरातील वाढत्या समस्यांकडे सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलनात्मक भूमिका घेणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सहसचिव शांभवी शुक्ला, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष आफरीन सय्यद, मुझफ्फर हुसैन, नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू भाऊ खैरे, राजेंद्र बागुल, काँग्रेस ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे संघटन महासचिव प्रवीणकुमार बिरादार, नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयेश पोकळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अथर्व सोनार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रेस परिषदेनंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पेट्रोल पंपावर नागरिकांना मेलडी चॉकलेटचे वाटप करण्यात आलं. वाढत्या महागाई, इंधन दरवाढ आणि सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. आवाज महाराष्ट्राचा नाशिकच्या परिवर्तनाचा. नाशिक शहरामध्ये, महानगरामध्ये भ्रष्ट अशा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जो भ्रष्टाचारी कारभार झाला आणि त्याच्यावर पांघरून टाकण्यासाठी आता कुंभमेळ्यातले 40,000 कोटी रुपयांचा चुराडा चाललेला आहे आणि ते फक्त खर्चे घालण्याच्या माध्यमातून त्या भ्रष्टाचारावर पांढरं पांघरून टाकण्याचा जो विषय सरकार आणि महापालिकेचे सरकारचे जे अधिकारी ठेकेदारांसोबत मिळून हे गाव उद्ध्वस्त करतायत ते अतिशय वाईट आहे आणि वाईट आहे. आणि म्हणूनच 24 तासाला पाणी देणारे हे महापालिका आज आम्हाला अर्धा तास सुद्धा पाणी देऊ शकत नाही. किंबहुना ती जी स्मार्ट सिटीने केलेली जी पाण्याची लाईन आहे ती पूर्णपणे बोगस आहे. आणि म्हणून आता महानगरपालिका परत थेट पाईपलाईनचा प्रस्ताव म्हणजे आता सम बांधून करती आहे आणि हे पाणी आम्हाला सिंहस्थापर्यंत मिळेल की नाही हा प्रश्नच आहे. ते मिळणार पण नाही. 10,000 बोगस कनेक्शन्स या शहरामध्ये स्मार्ट सिटीने दिलेले आहे आणि त्याची चौकशी होत नाही आणि ते बंद केले जात नाही. ठेकेदारावरही कारवाई होत नाही. हा पण एक विषय महत्वाचा आहे. गोदावरी नदीला गेट बांधलेले वॉटर गेट, तर ते पाणी अडवण्यासाठी बांधणाऱ्याला त्याच्यामध्ये 27 कोटी रुपयाचं ते गेट बांधले. त्यात प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे आणि फॉरेनहून आणायचं म्हणून ते हैदराबादमधून आणलं आणि ते मड तिथे लावून ठेवलं आणि ते बंद अवस्थेत आहे. ते दुरुस्त करायला माणसं नाहीये, यंत्रणा नाहीये, त्याच्याबद्दल तो इंजिनियर नाहीये आणि त्या भ्रष्टाचाराबद्दल कोणीही काही बोलत नाही. आणि त्या भ्रष्टाचाराविरुद्ध आता युवक काँग्रेसच्या माध्यमातून, शहर काँग्रेस, युवक काँग्रेस आमच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावर उतरून हा भ्रष्टाचार जनतेसमोर मांडणार आहोत. आज संपूर्ण गोदावरी नदी जी आहे ती नदी काँक्रीटची करून टाकलेली आहे. दगड विटांचा मार्ग. खरं तर ते हेरिटेज आहे. कोणची नदी अशी पर्यावरण मुक्त लागते. प्रत्येक नदीच्या किनारी 30 मीटर पुढे मागे कोणत्याही प्रकारचं पूर नियंत्रण रेषेमध्ये काम करता येत नाही आणि अशा ठिकाणी त्यांनी ती प्रदूषण युक्त केलेली आहे. आणि म्हणून तिच्यावर या शहरातला जो गोदावरी असेल, अरुणा असेल, वरुणा असेल, नंदिनी असेल, ह्या वालदेवी असेल, कपिला असेल, ह्या नद्या त्यांनी बुजवलेल्या आहे आणि त्यांना नाल्याचं स्वरूप दिलेलं आहे. आता त्या पाईपमध्ये बंदिस्त करतायत. याला आमचा विरोध आहे आणि शास्त्रीय दृष्ट्याच नाही तर नैसर्गिक दृष्ट्या आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे सर्व बेकायदेशीर कामं या सरकारनं फक्त पैशासाठी आणि ठेक्यासाठी, ठेकेदारांना पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून पैसे मिळवण्यासाठी केलेला आहे. याला विरोध म्हणून आता युवक काँग्रेसच्या माध्यमातून, शहर काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आणि तो ठोस निर्णय या परिवर्तनाच्या निमित्तातून दिसून येईल. आयुक्तांवर माझं 4 वर्ष असलेले प्रशासन नेमकं काय म्हणणं? या शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जी कामं झालेली आहेत त्या सर्व कामांचे व्हाईट ऑडिट झालं पाहिजे. श्वेतपत्रिका त्याची काढली पाहिजे. ही मागणी आम्ही आपल्या स्वरूपात करत आहोत. पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की अगोदर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जी कामं झालेली त्याची श्वेतपत्रिका महाराष्ट्र सरकार, नाशिक महानगरपालिका आणि केंद्र सरकारने जारी करावी. त्यानंतर सिंहस्थामध्ये ते कुठचे कामं करतायत, जी कामं झालेली आहेत तीच कामं वारंवार करतायत का हे पण विचारात घेतलं पाहिजे. पावसाळी गटार योजना, ही पावसाळी गटार योजना 15 वर्षापूर्वी झालेली, तीच गटार पुन्हा काढून तेच पाईप तिथे काढून आणि तिथे नवीन पाईप टाकण्याचं कारण काय? म्हणजे हे जे कामं चाललेले आहेत
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जी काही रस्ते झालेले आहेत, जी काही पाण्याची कामं झालेली आहेत, ड्रेनेजची कामं झाली आहेत, ती वारंवार खणली जात आहेत, फोडली जात आहेत, रस्ते तोडले जात आहेत. हा जो पैशाचं नुकसान हे कोणाचं आहे? हे कुठच्याही अधिकाऱ्याचं नाहीये, हे सर्वसामान्य जनतेचं नुकसान आहे. सामान्य जनता ही कष्ट करते, राबते, कराच्या स्वरूपामध्ये राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला कर देते. त्याच्यातून ही सगळी प्रणाली चालते आणि त्या सर्व पैशांचा नुकसान करण्याचं काम आणि बर्बाद करण्याचं काम भारतीय जनता पक्ष आणि हे अधिकारी लोक हे काही ठराविक ठेकेदारांना घेऊन करतं की काय, असा आमच्या मनामध्ये संशय निर्माण होतोय. स्थानिक भूमिपुत्रांचा हक्क काढण्याचं काम हे सरकार करत आहे. आज आपण बघितलं, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून असू द्या किंवा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून असू द्या, स्थानिक ठेकेदारांना डावलण्याचं काम करण्यात आलेलं आहे. परप्रांतातून सर्व मोठे ठेकेदार आणलेले आहेत. जाणीवपूर्वक अशा अटी तयार करण्यात आलेल्या आहेत की जेणेकरून स्थानिक ठेकेदारांना ती निविदाच भरता येत नाही. हे कशासाठी चाललेलं आहे? आमच्या नाशिकच्या ठेकेदारांमध्ये ताकद नाहीये का? आमच्या बांधकाम व्यावसायिकांमध्ये ताकद नाहीये का? नाशिकच्या भूमिपुत्रांमध्ये ताकद नाहीये का काम करण्याची? हा सर्व आमच्यावर घेतलेला संशय आहे. म्हणून आम्ही सांगतो, नाशिककरांवर संशय घेणं बंद करा. नाशिककरांच्या तरुणांच्या कर्तृत्वावर संशय घेणं बंद करा. नाशिककर ठेकेदारांवर संशय घेणं, त्यांच्या कर्तृत्वावर संशय घेणं बंद करा. स्थानिक माणसाला रोजगार निर्माण झाला पाहिजे. ज्या गावामध्ये पूर्ण खिचडी शिजते त्या गावातल्या नागरिकांना काहीच नाही, त्यांच्या नाकातोंडामध्ये फक्त धूर जातोय आणि खिचडी खायला सगळे बाहेरून लोक येत आहेत. हे गिधाडं हे थांबवलं गेलं पाहिजे. मी राज्य सरकारला, स्थानिक प्रशासनाला आणि केंद्र सरकारला आवाहन करतो की हा जो भ्रष्टाचार चाललेला आहे हा त्वरित थांबा, नाहीतर नाशिक काँग्रेस कमिटी, नाशिक शहर युवक काँग्रेस तीव्र प्रमाणामध्ये याचा विरोध करून रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन, जन आंदोलन उभं करेल, याची आम्ही तुम्हाला शाश्वती देतो. पेट्रोल एक्चुअली अगर आप देखे जाएंगे तो इंडिया में बहुत सस्ता है, मगर आप देखेंगे ये क्यों महंगा है, तो इसका जो टैक्स है वो आपकी गवर्नमेंट, जो प्रेजेंट गवर्नमेंट है वो खा रही है. इसी तरीके से अभी हाल ही में हमारे प्रधानमंत्री साहब ने कहा कि सोना मत खरीदिए, बाहर घूमने विदेश मत जाइए, वहाँ जाके वो पेड़ लगा रहे हैं और हमारे यहाँ के नॉर्थ महाराष्ट्र के गाँव से पेड़ काटा जा रहा है. तो मैं चाहती हूँ कि ये जनता एक साथ खड़े रहें, जूझे और इस चीज़ का सवाल करें. जब तक हम इस चीज़ को हम अपने लोगों तक नहीं पहुँचाएंगे और लोग साथ में खड़े रह के अगर नहीं बोलेंगे तो हमें इसका जवाब चाहिए. ये मेलोडी बांटते हैं, मेलोडी खाइए खुद जान जाइए, तो हमें ऐसा लगता है कि ये हमारे लिए बहुत बड़ी चेतावनी है और हमें एकजुट होके हमने जो अर्बन पॉलिटिक्स का जो इनिशिएटिव लिया है, तो हमें ये बहुत खुशी की बात है कि हम अब रोड पे उतरेंगे, हम अपने लोगों तक पहुंचेंगे और उनकी जो छोटी जो समस्या है वो हम अब सॉल्व करेंगे. जो गवर्नमेंट का काम है वो अब यूथ कांग्रेस महाराष्ट्र के लोग हैं. मैं आप सबको ये बताना चाहती हूँ, ये जो इंडियन यूथ कांग्रेस प्रोग्राम लाई है अर्बन सेंट्रिक पॉलिटिक्स इनिशिएटिव का, ये हम पूरे इंडिया में कर रहे हैं. दिल्ली से इसकी शुरुआत हुई है. ये ट्रिपल इंजन की जो सरकार है ये कंप्लीट फेलियर घोषित हो चुकी है. चाहे आप इंडिया यूएस ट्रेड डील की बात कर ले, इसके अगेंस्ट में हमारे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिप्की जेल में रहे. ये लोग इतने डरे हुए हैं आज के युवा से. और जब इंडिया यूएस ट्रेड डील के बारे में मैं यह बताना चाहती हूँ कि अगर ये ट्रेड डील होती है तो हमारा किसान ख़त्म हो जाएगा. ये कहाँ का मतलब ये लॉजिक है कि आप बाहर से इंपोर्ट कर रहे हो, वो भी टैक्स 0%, और यहाँ पे लोकल किसानों को आप टैक्स लगा रहे हो, सब्सिडी नहीं दे रहे. फिर आप हाल ही में नीट का जो पेपर लीक हुआ है, 3 मासूम लोगों ने सुसाइड कमिट किया, इसकी जिम्मेदारी कौन लेगा? ऐसे हम पूरे भारत में लोकल इश्यूज़ को उठा रहे हैं. यहाँ पे जैसे जयेश जिला अध्यक्ष है, वो यहाँ की आम जनता का जो प्रॉब्लम है उनकी जनता के पास जाके उनकी प्रॉब्लम सुन के रिजॉल्व करने का काम यूथ कांग्रेस पूरे भारत में कर रही है. इसके आगे मेरी यूथ कांग्रेस की साथी
आखिरी को मैं बताऊंगी कि यहाँ महाराष्ट्र में हम कैसे प्लान कर रहे हैं, वो आपको बताएंगे। थैंक यू। आवाज महाराष्ट्राचा, नाशिकच्या परिवर्तनाचा हा एक प्रोग्राम युवक काँग्रेस मार्फत आम्ही लॉन्च करतोय। या प्रोग्राममध्ये आमचे जे पदाधिकारी आहेत हे प्रत्येक गल्लोगल्लीत जाऊन नागरिकांच्या ज्या अडचणी आहेत त्या समजून घेणार आहेत। त्याच्यासाठी हा प्रोग्राम आम्ही लॉन्च करतोय। त्यांच्या छोट्या छोट्या अडचणी काय असतं, सामान्य जनता ही प्रत्येक वेळेस नगरपालिकेत जाऊ शकत नाही, कोणाशी भांडू शकत नाही, कोणाशी बोलू शकत नाही, त्यांचा आवाज तिथपर्यंतच राहतो आणि त्याच्यातून काही मार्ग निघत नाही। हा मार्ग काढण्यासाठी आज युवक काँग्रेस पुढे आलेली आहे। हा जो ॲप आहे, या ॲपद्वारे यांच्या ज्या अडचणी आम्ही समजून घेणार आणि ह्या ॲपमध्ये आम्ही त्या पोस्ट करणार। ह्या पोस्ट केल्यानंतर सर्व सामान्य जनतेला दिसणार ही अडचण काय आहे, कशी आहे आणि कशी सॉर्ट आउट आम्ही करणार आहोत। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।